दक्षिण अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांना नोटीस पाठवण्यात आली। सुजय विखे पाटलांच्या याचिकेवरून हायकोर्टाने नोटीस पाठवली। निलेश लंकेंच्या खासदारकीला विखेंनी कोर्टात आव्हान दिलेले आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। दक्षिण अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांना नोटीस पाठवण्यात आली। सुजय विखे पाटलांच्या याचिकेवरून हायकोर्टाने ही नोटीस पाठवली आहे। तर निलेश लंकेंच्या खासदारकीला विखे पाटील यांनी कोर्टामध्ये आव्हान दिलेले आहे। त्यानंतर आता कोर्टाने निलेश लंके यांना नोटीस पाठवल्याचं कळतंय। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल केलेली आहे। त्यावर मंगळवारी सुनावणी झाली असून न्यायमूर्ती संत यांनी प्रतिवादी निलेश लंके यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिलेले आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। निलेश लंके यांना निवडून आल्याचं जाहीर केलेला निर्णय आता रद्द करावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आलेली आहे। कोर्टाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असेल। दक्षिण अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांना ही नोटीस पाठवण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।